आणि दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. कमेंट्री बॉक्स एंड कडून पहिला गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय मच्छिंद्र. जीवन आणि विकी अशी सलामीची जोडी मैदानात उतरवली गेली आर्या 11 संघाकडून. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जात आहे पॉइंट क्षेत्रात, क्षेत्ररक्षण होत आहे. तत्वर मात्र एक स्टडी आणि स्लो सुरुवात, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की चांगल्या चेंडूंना सन्मान देणं गरजेचं असतं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं देखील गरजेचं असतं. आणि एक सन्मान आणि समाचार हेच जर बघत गेलो तर मात्र एक चांगल्या प्रकारचा क्रिकेट मात्र पाहायला मिळतो आणि तेच चित्र मात्र मैदानावर पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर मात्र एका धावेची नोंद केली फलंदाज जीवनच्या माध्यमातून. दुसरा चेंडू घेऊन मच्छिंद्र तयार होत आहे. राईट ओव्हर द विकेट, पंचांना क्रॉस करून इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत उडवलाय आणि इथं मात्र पहिल्या विकेटचं पतन. विकी ठरलाय गोल्डन डकचा शिकार. माईक स्टॉप झाला ना. थँक्यू. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप कव्हर क्षेत्रात आशिषच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन होताना जरूर पाहिलं. इन ॲट 3. नेक्स्ट बॅट्समन मैदानात दाखल होत आहे रुपेश. ज्या पद्धतीची सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मात्र देताना मच्छिंद्र या गोलंदाजांना पाहतोय. पहिला ब्रेक थ्रू त्याच्या माध्यमातून आपल्या संघाला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल पॅड सिप करण्याचा प्रयत्न करून बॅट आणि चेंडू यांचा कोणत्याही प्रकारचा मेल मात्र साधला जात नाही आणि ज्या पद्धतीची सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मात्र देताना दिसतोय गोलंदाज मच्छिंद्र. कारण पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक धाव अर्जित केली फलंदाज जीवनच्या माध्यमातून. विकीनं मात्र तडाखा मारायला सुरुवात केली होती परंतु क्षेत्ररक्षकाचा अडथळा दूर करू शकला नाही आणि आपल्या विकेटचं देखील पतन घेऊन बसला. पुन्हा एकदा चांगला सन्मान दिला जातोय. चेंडू येतोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रात. तद्वर मात्र एक धावानं मात्र खऱ्या अर्थानं खातं खोललं फलंदाज रुपेशच्या माध्यमातून. जीवननं आणखी एका धावेची नोंद केली आणि 2 धावांची खऱ्या अर्थानं नोंद झाली ती फलंदाजी करणाऱ्या आर्या 11 संघाच्या धाव फलकावर. आतापर्यंत 4 चेंडू एका विकेटच्या मोबदल्यात 2 धावांची नोंद पाहतोय. निश्चित कल्पेश या ठिकाणी युवा उद्योजक नारंगी यांच्या व्यवसायामध्ये गरुड भरारी घेतलेत असे आमचे मित्र आणि नारंगीतील युवा उद्योजक सन्माननीय श्यामसाहेब देशमुख यांचे या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय. मी श्याम बंधू देशमुख यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचंय. श्याम बंधू देशमुख यांना विनंती असेल की आपण मंचावर यायचे. त्याचबरोबर युवा उद्योजक सन्माननीय कुशल साहेब पाटील हे सुद्धा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय कुशल पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. कुशल साहेब पाटील आणि श्याम बंधू देशमुख यांना विनंती आहे दोघांना की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर नक्कीच सर्व मान्यवरांची आज या येत्या 3 दिवसामध्ये मांदियाली इथे पाहायला मिळेल. अर्थातच VMPL म्हणजेच वीर मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि इथं पाहुण्यांचं स्वागत. सर लॉंगॉमच्या डोक्यावरून एक दणदण करता षटकार. थँक्यू. खऱ्या अर्थानं पहिले षटकाच्या अंती धाव फलकावर धावा लागल्या की ते म्हणजेच एक बाद 8 धावा. शेवटच्या चेंडूवर मात्र एक सुंदर षटका नेत्रदीपक पाहायला मिळाला आणि या षटकारांना खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाला मात्र एक चांगला रंग देताना पाहतोय. खऱ्या अर्थानं VMPLचं हे 6वं पर्व मित्रांनो आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेट हा भारताचा खेळ नसला तरी खऱ्या अर्थानं हा क्रिकेट मात्र भारताचा धर्म बनून बसलाय. खऱ्या अर्थानं प्रीमियर लीगला सुरुवात झाली. IPL जी
2006 मध्ये सुरुवात झाली. तदनंतर बीसीसीआयच्या माध्यमातून 2008 मध्ये IPL इन्व्हेंट झाली आणि खऱ्या अर्थानं तिथून मात्र खऱ्या अर्थानं फ्रँचायझीसाठी वेगवेगळ्या प्रीमियर लीग आपण पाहतोय. वेगवेगळ्या राज्यांसाठी प्रीमियर लीग पाहिल्या, जिल्ह्यांसाठी प्रीमियर लीग पाहिल्या, तदनंतर विभागासाठी आपल्या विभागाची आपली प्रीमियर लीग VMPL अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीग आपल्या खेळाडूंसाठी. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि दुसऱ्या षटकाची ही सुरुवात देखील होतं एक मोठ्या अशा लांबलचक षटकारानं. थँक्यू मिहिर. येत्या क्षणी मात्र मिहिरचा मात्र एक चांगला समाचार घेताना दिसतोय. फलंदाज जीवन ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार पाहिला, रुपेशच्या बॅट मधून एक षटकार पाहिला आणि खऱ्या अर्थानं 14 धावा धावफलकावर देखील नोंद झाली गेली. नक्कीच सर्व रसिक प्रेक्षकांचे आता मात्र पुन्हा एकदा VMPLच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करू. पुन्हा एकदा घुटना टेक, परंतु एलिव्हेशन पाहिजे तसं देऊ शकला नाही. चेंडू येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात. तद्वर मात्र 2 धावांची नोंद देखील केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. प्रथम क्षेत्र फलंदाजी करत असताना फलंदाज पाहतोय एकविरा 11 संघासाठी, आर्या 11 संघासाठी. अर्थातच नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम प्राचारण केलं होतं. जरूर माहिती आहे क्षेत्ररक्षकांना की या मैदानाचा विचार करायला गेला तर जास्तीत जास्त षटकार पाहायला मिळत आहे तिथशी, कारण ज्या पद्धतीचं हे मैदान सन्माननीय मंगेशभाई पाटील यांच्या माध्यमातून या सर्व विभागाच्या भेटीला आणलं गेलं. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक अशा स्वागत करू. आणि पंच बांदेवडेकर सर यांच्या माध्यमातून ही मात्र एका धावेची पनिशमेंट. गोलंदाज मिहिर याला धावसंख्येत आणखी एका धावेची नोंद केली जाते. एका गाड्याच्या मोबदल्यात 17 धावा आतापर्यंत पाहतोय. 17 धावा मित्रांनो, ज्यावेळी आपण धावफलकावर पाहतो तेव्हा नक्कीच आपल्याला आठवण होते मिस्टर 360 विस्फोटक असा AB डिव्हिलियर्स याचा. 17 धावा धावफलकावर आणि 17 धावा येत असताना मात्र हा खोलवर पद्धतीचा चेंडू येतोय थर्डमॅन क्षेत्रात. तिथं क्षेत्ररक्षण होईल फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तद्वर मात्र पुन्हा एकदा एकेरी धाव आणि एकेरी धावेचं महत्व देखील या क्रिकेटच्या युद्धपटलावर किती असतं हे मात्र जेव्हा सामना एखादा संघ एका धावेने हरतो तेव्हा मात्र ही एकेरी धाव किती महत्वाची असते हे मात्र आपण पाहत असतो. कारण षटकार चौकारांना जरी महत्व असलं तरी एक आकडा हा देखील अति महत्वाचा असतो. कारण जर राजकारणाचा विचार केला आपण तर एका मतानं मात्र एक उमेदवार आपली उमेदवारी गमावून बसतो, एका मार्कानं एखादा विद्यार्थी आपलं वर्ष गमावून बसतो आणि एका धावेनं एक संघ आपला मोठा विजय मात्र पराभूत होऊ शकतो. अशी एक ही धावसाला देखील मोठं महत्व आहे. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू जातोय डीप लॉंग ऑन क्षेत्रात. तद्वर पुन्हा एकदा एका धावेची नोंद केली जाते. एक चांगला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक, अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार पहिल्या या दुसऱ्या षटकातील. मिहिर या गोलंदाजाच्या माध्यमातून एकविरा 11 संघासाठी दुसरं षटक हाताळतोय. स्विच हिट आणि एक नेत्रदीपक थर्डमॅनच्या डोक्यावरून जाणारा हा सनसनीत षटकार. थँक्यू. स्विच हिट. हॅलो.
25 धावा धावफलकाच्या स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. 2 षटकाच्या अंती 25 धावा. एक चांगलं षटक मात्र पाहायला मिळालं, परंतु त्या षटकामध्ये देखील 2 षटकार पाहायला मिळाले. परंतु शेवटच्या 5व्या चेंडूवर ज्या पद्धतीने एक स्विच हिट पाहायला मिळाला, नेत्रदीपक सर्व रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारा हा षटकार पाहायला मिळाला. 3रं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज चेतन. गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल. 3रं षटक मात्र म्हणजे म्हटलं तर इथं मात्र हाणामारीला आता सुरुवात करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यात आपण 65 धावांचा डोंगर उभारला असताना देखील संघ 60 धावांपर्यंत मजल मारू शकला होता. म्हणजे त्या धावसंख्येचा विचार करता 25 धावा एक चांगला रोख आणि चांगला अंकुर लावलेला आपण म्हणू शकतो एकविरा 11 संघाच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट पहिला चेंडू मात्र पुन्हा एकदा चांगला सन्मान मात्र देण्याचा वापर केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने गोलंदाजी डिलिव्हर करतोय एक पिचचा, ज्या पद्धतीने ही खेळपट्टी बनवली गेली या संपूर्ण विभागाच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंसाठी. पिच मध्ये बाउन्स देखील आहे, टणकपणा देखील आहे. जसा चेंडू बॅट वरती येतोय तसा चेंडू षटकाराच्या बाहेर देखील जातोय आणि जर गोलंदाजाने त्याचा वापर केलाय तर अतिरिक्त स्वरूपात असा बाउन्स देखील पाहायला मिळतोय. इथं मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झाली लॉंग ऑफच्या क्षेत्रात चूक आणि इथं मात्र भुर्दंड मात्र भोगावा लागणार. कारण ज्या वेळी क्षेत्ररक्षकाकडून चुका होतात त्या ते वेळी मात्र फलंदाज हवी होताना दिसतो. मोठमोठे रेकॉर्ड मात्र मित्रांनो आपण पाहतोय. 264 धावांचा रेकॉर्ड रोहित शर्मा हिटमॅनच्या माध्यमातून आपण पाहिला. तिथं मात्र 4 धावांवर थिसारा परेरानं त्याचा झेल सोडला होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मात्र 264 धावांचा रेकॉर्ड पाहायला मिळाला. इथं पुन्हा एकदा येतोय चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार 6 धावांसाठी. थँक्यू. नक्कीच ज्यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकतो तर अक्षरशः 100 हत्तींचं बल मात्र आपल्या अंगात येत असतो. नक्कीच डीजे ऋतिक गायकवाड यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी नक्कीच त्यांचं देखील आम्ही या VMPL च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करू. नेक्स्ट बॉल 34 धावा धावफलकांवर आता पाहतोय. खऱ्या अर्थानं आता धावा यायला सुरुवात झाली. अंतिम 8 चेंडूचा खेळ देखील शिल्लक असणार. पहिल्या सत्रातील 34 धावा देखील धावफलकावर लागल्या गेल्यात. जीवन आणि रुपेश आतापर्यंत एक चांगला खेळ पाहतोय. जीवनच्या माध्यमातून आतापर्यंत 3 षटकार पाहिलेत आणि एक चांगली खेळी मात्र आपल्या आर्या 11 संघासाठी साकारताना दिसतोय. ज्या पद्धतीने साहिल कचरेचं मित्रांनो पहिल्याच सामन्यामध्ये या पर्व 6 मधील पहिलं अर्धशतक पाहिलं मित्रांनो. 17 चेंडू इथं मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यश मात्र येताना दिसलं नाही. कारण या अगोदरच्या षटकामध्ये याच फलंदाजाच्या माध्यमातून स्विच हिटचा षटकार पाहिला होता. तर स्विच हिटचा फटका मित्रांनो म्हटलं तर दुधारी तलवार असते. चले तो दुसरे की नहीं तो खुद की भी कटने में देर नहीं लगती, चले तो आबाद नहीं तो बर्बाद, अशा प्रकारचा हा फटका निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथं मात्र चांगला सन्मान, चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रात. तिथं मात्र पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागणार. फलंदाज जीवन याला षटकाची देखील सांगता केली. 3 षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या एक बाद 35 धावा धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. येणार चौथा म्हणजेच अंतिम चेंडूचा अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार. 6 चेंडू मध्ये कितपत धावा केल्या जातील. स्लॉग षटक, कारण हे स्लॉग षटक म्हटलं तर इथं मात्र हाणामारी करणं गरजेचं असणार आहे. या 6 चेंडू मध्ये जर आर्या 11 संघानं चांगल्या धावसंख्येला आकार दिला, चांगल्या धावसंख्या कुठून काढल्या तर एक चांगला मोमेंटम भेटेल आणि इथं मात्र एक चांगला रोख लावला 7 ते 8 धावांवर. तर टीम मीटिंग घ्यायची नाही याची देखील आपण नोंद घ्यायची. जास्त टीम मीटिंग आपण घ्यायची नाही विनंती असणार आहे एकविरा 11 संघाला. कारण शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटचं षटक करण्यासाठी देखील एक शेवटचा अंतिम गोलंदाज कोणता प्राचारण केलं जात आहे ते आपण पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण VMPL मित्रांनो आपल्या विभागाची आपली प्रीमियर लीग सर्वांच्या भेटीला आणली गेली आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि
सर्व या विभागाच्या माध्यमातून, कारण आपल्या विभागातील एक चांगल्या खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देणं गरजेचं असतं आणि तोच प्रयत्न मात्र या VMPL अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्यासाठी केला जातोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं हे 6वं पर्व म्हटलं तर 6वं पर्व म्हटलं म्हणजे नक्की ज्या पद्धतीने आपण वेगवेगळे स्पीच ऐकले त्या माध्यमातून नक्की समजलं जाते की हे पर्व मात्र या पर्वांपैकी एक सर्वोत्कृष्ट पर्व म्हणून गणलं जाईल, यात मात्र शंका नाही. अंतिम 6 चेंडूंचा खेळ, गोलंदाजाला आमंत्रण दिलं जाते. अनिल येतो शेवटचा 6 चेंडूंचा खेळ करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूला. इथं मात्र पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा फसवा चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र आपला धावफलक मात्र कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. 35 धावा आतापर्यंत पाहिल्या आपण. 19 चेंडूच्या अंती 35 धावा धावफलकावर पाहिल्या. पहिल्याच सामन्यामध्ये 65 धावांचा डोंगर आणि आता 35 धावा पाहतोय. इथं मात्र शॉट अँपल पॉवरफुल, एक लांब लचक दणदणीत सनसनीत षटकार. थँक्यू. खऱ्या अर्थानं फलंदाज जीवन मित्रांनो सलामीसाठी आला होता आणि आता मात्र सलामीवीराची काय खिली असते हे मैदानात दाखवताना दिसतोय. जरूर रुपेशचा झेल सुटला होता आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. आणखी एक येतोय लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. खऱ्या अर्थानं नक्कीच म्हटलं तर प्रीमियर लीग म्हटलं तर वेगवेगळे आपल्याच गावातील खेळाडू मात्र वेगवेगळ्या फ्रँचायझीसाठी खेळत असतात आणि इथं मात्र आपल्याला माहित असतं की समोरील खेळाडू कशा प्रकारचा आहे, कशा प्रकारचं आक्रमण करायचं आहे. म्हणजेच 3 गोलंदाजाचा विचार केला तर तिथं संयमी केली आणि शेवटच्या गोलंदाजावर मात्र हल्ले चढवताना मात्र आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक नावावर होतय जीवन या फलंदाजाच्या. थँक्यू. लागोपाठचे 3 षटकार. या अगोदर साहिल कसरेच्या माध्यमातून लागोपाठचे 4 पाहिले होते. इथं चौथा. टाळ्यांनी स्वागत होते चौथ्या षटकाराचं देखील. मित्रांनो 4 चेंडू आणि 4 षटकार आलेले आहेत. तर 5व्या चेंडूवर 5वा षटकार येतोय. तर आशिष मालुसरे जे जीवन मालुसरे यांचे बंधुराज आहे त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आमच्या सोबत स्कोरची भूमिका देखील पार पाडत आहेत. इथं येतोय 5वा षटकार आणि आशिष मालुसरे यांच्या 500 रुपयाचा कॅश प्राइजचा देखील मानकरी होतोय जीवन मालुसरे फलंदाज. थँक्यू डीजे. 65 धावा मित्रांनो पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 षटकाच्या अंती 35 धावा होत्या आणि आता मात्र या षटकामध्ये तब्बल लागोपाठचे 5 षटकार पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात
साहिल कचऱ्याचे लागोपाठचे 4 षटकार आणि इथं मात्र जीवन मालुसरे याच्या माध्यमातून लागोपाठचे 5 षटकार पाहायला मिळाले आणि तब्बल 65 धावांचा डोंगर. पहिलंच म्हटलं होतं आम्ही जी की कुठेतरी धावसंख्येला अंकुर मिळतोय की काय एकविरा संघाच्या माध्यमातून, कारण पहिल्या 3 षटकामध्ये फक्त बॉलची पूर्तता करायची आहे मैदानावर. फक्त 35 धावा पाहिल्या आणि तदनंतर मात्र ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये 65 धावांचा डोंगर आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये 66 धावांचा डोंगर पाहतोय आपण. आणि 18 चेंडू आणि 56 धावा मित्रांनो, आजच्या दिवसातील दुसऱ्या अर्धशतकाची नोंद मात्र झाली. फलंदाज जीवन मालुसरे या फलंदाजाच्या नावावर दुसऱ्या सामन्यात दुसरं अर्धशतक, पहिल्या सामन्यामध्ये पहिला अर्धशतक साहिल कचरेच्या माध्यमातून 17 चेंडू आणि 52 धावा आणि इथं मात्र 56 धावांची नोंद मात्र केली जीवन मालुसरे या फलंदाजानं. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 66 धावांची गरज असणार आहे. या जाऊयात आपण सन्माननीय आम्हीजी देशमुख खोंडा विभागाचा बुलंद आवाज यांच्या माध्यमातून 24 चेंडू आणि 66 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील याचं धावतं उदाहरण पाहण्यासाठी जातोय आम्हीजी देशमुख यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण फिल्डिंग सजवायचं, डिस्ट्रिक्शन असेल फिल्डिंगचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. समीर समीर मॉनिटर जरा इकडे कर ना. हॅलो 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 बस. हॅलो हॅलो हॅलो. चला, आर्या 11 आणि निश्चितपणे आपण पाहतो या ठिकाणी एकविरा 11 भूषणभाई पाटील आणि निखिल पाटील यांचा संघ. चला, आर्या 11 आपण फिल्डिंग सजवून घ्यायचे. आर्या 11, एकविरा 11 आणि आर्या 11 या संघाच्या समवेत सामना झाला आणि खऱ्या अर्थानं विचार केला आर्या 11 संघाने 24 चेंडूंचा सामना केला, 4 षटकांचा आणि 65 धावा धावफलकावरती लगावल्यात. 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल निश्चितपणे या ठिकाणी एकविरा 11 संघ सन्माननीय भूषणभाई पाटील यांचा संघ 2 हात करतोय. त्या संघाला मात्र 2 या दुसऱ्या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल, विजय संपादन करायचा असेल पहिला, तर मात्र 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावे लागेल. विचार केला पहिल्या अर्धशतक आलं 52 धावांचं, 17 चेंडू 52 धावा पटकावल्या. तर या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ज्यांच्या नावावर कोरलं गेलं त्यांनी लगातार 4 षटकार खेळले. साहिल कचरे मॅनफॉर्म स्वाली निश्चितपणे सरकारी 11 संघाचा तो खेळाडू होता. त्यानंतर मात्र दुसरा अर्धशतक पटकावणारा खेळाडू ठरला जीवन मालुसरे. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय विचार केला जीवन मालुसरेचा, तर 18 चेंडूवरती 56 धावा पटकावल्या त्यांनी आणि लगातार 5 षटकार त्यांनी ठोकून काढले. 1 षटकार बाकी आहे. पुढच्या मॅचेसला जेव्हा तो कंटिन्यू करेल बॅटिंगला 6वा षटकार मारण्याची संधी त्याला निश्चितपणे असेल. मच्छिंद्र पाटील ऑफसाइड ऑप्शन येत. यावेळी मात्र खणखणीत दणदणीत सीमारेषा पलीकडे जातं. पहिल्या चेंडूवरती पहिला वेळेला एकविरा 11 संघाकडून चौकार. दुसऱ्या चेंडूवर माफ करा, दुसऱ्या चेंडूवरती येते चौकार. पहिल्या चेंडूचा विचार केला तर डॉटचा चेंडू आला होता, मच्छिंद्र पाटील डॉट खेळला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाजी मार्कवर असणारा हेमंत वर आक्रमण चढवलं पाहायला मिळतं. ऑफसाइड ऑफ आला, अक्रॉस पद्धतीने खेळून काढला आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्राबाहेर सीमारेषा पलीकडे चेंडू जाऊन थांबला. चौकारसाठी आल्या 4 धावा. 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचंय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप येण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू शरीराचा वेध घेतोय. पहिल्याच गोलंदाजाने हेरलं. यावेळी थोडंसं चित्र बदललं. आउटसाइड ऑफ स्टंप येण्याचा प्रयत्न निश्चित केला, पण चेंडूला मिश्रित स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडंसं मिश्रण केलं. संभाव्य दक्षता पाहता चेंडूला कमी गती दिली आणि तिथेच मात्र फलंदाज आउटसाइड ऑफ स्टंप आला, पण मात्र बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली.
निश्चितपणे डॉट चेंडू आला या ठिकाणी मात्र वीर मराठा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आमचे आदर्श व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय शिवसेना खालापूर तालुका प्रमुख सन्माननीय संतोष साहेब विचारे या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. मी विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय संतोष साहेब विचारे या ठिकाणी या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती लाभली आहे. मनापासून त्यांचं या ठिकाणी शब्द सुमननी स्वागत करून आपण ओढूया पुन्हा एकदा मैदानाकडे. वाईटचा इशारा येतोय. अभांतर धावसंख्येत भर पडते. एका धावेने मात्र धावफलकावरती धावा लागतायत. 5 धावा. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप मिड विकेटच्या डोक्यावर सरळ खेळून काढलाय. जातोय डिपेक्सच्या मिड विकेटच्या सीमारेषा बाहेर पलीकडे बचिंद्र पाटील मॅन फ्रॉम खानाव याच्या भात्यामधून निघाला. एक्सलंट फटका, चौकार. चला नेक्स्ट मॅच असणार आहे तिसरा सामना पिंक स्टार विरुद्ध स्पर्श फायटर्स 11. पिंक स्टार विरुद्ध स्पर्श फायटर्स 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे नाणेफेक करण्यासाठी. तिसरा सामना असणार आहे पिंक स्टार विरुद्ध स्पर्श फायटर्स 11. चला धावफलकावरती धावा लागतात. विचार केला तर 9 धावा लागतात. मच्छिंद्र पाटील फार झाला. 2 चेंडू डॉट खेळले जरूर त्यांनी, मात्र जबरदस्त फटकेबाजी करताय. एकाच अँगलनी खेळण्याचा प्रयत्न करताय. आउटसाइड ऑफ आता सुद्धा आउटसाइड ऑफ येण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावर सरळ भिरकावून दिला. डिफेक्स पॉईंटच्या दिशेने सीमारेच्या पलीकडे जातोय. हा चेंडू हा म्हणता षटकार. माझा होता गेला तो. थँक्यू. या षटकातला शेवटचा चेंडू यावेळी भिरकावून दिला. मच्छिंद्र पाटील यावेळी ऑन फायर. मच्छिंद्र पाटील बिग 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 षटकार. निश्चितपणे या षटकारांच्या मदतीने विचार केला 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. एकेवर 11 संघाच्या 21 धावा. तत्पूर्वी आपण वळूया स्वागत सन्मानाकडे. निश्चितपणे याच ठिकाणी वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व 6 या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय शिवसेना खालापूर तालुका प्रमुख सन्माननीय संतोष साहेब विचारे यांचं स्वागत होत आहे. सन्माननीय संतोष साहेब विचारे यांच्या या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली आणि निश्चितपणे त्यांचं स्वागत होतं. या ठिकाणी संतोष साहेब विचारे यांना विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. चला या नेक्स्ट मॅच साठी पिंक स्टार विरुद्ध स्पर्श फायटर्स. आणि स्पर्श फायटर्सच्या सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे की आपले संघ मालक सन्माननीय देवेंद्रजी देशमुख आणि प्रसाद देशमुख हे देखील आपले भेट घेत आहेत. 21 बोथ कॅप्टन्स यायचं आहे स्पर्श फायटर्स आणि पिंक स्टार्स. सन्माननीय संतोष साहेब विचारे यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी आपण जायचंय. दिलाय सन्माननीय संतोष साहेब विचारे यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. पिंक स्टार्स आणि स्पर्श फायटर्स यांच्या मध्ये तिसरा सामना सन्माननीय संतोष साहेब विचारे यांच्या शुभ यावेळी बेधडक बिनधडक कडक यावेळी जातोय सीमारेच्या पलीकडे मॅन फ्रॉम नारंगी पिंट्याच्या बात्यामधून एक्सलंट फटका. 6 धावांचा षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. पिंक स्टार संघाने नाणेफेक जिंकले. काय निर्णय असणार आहे? सॉरी स्पर्श संघानं नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. जर मैदानाचा विचार करायला गेला तर मोठी धावसंख्या उभारली जाते. कितपत धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करायला आपण 60+ नक्कीच पिंक स्टार आपल्या बाजूने फलंदाजी आलेली आहे. तर सामना आपण नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? तर नक्कीच क्षेत्ररक्षण घेतला असता. परंतु आता आपल्या आलेली ती फलंदाजी किती धावा उभारण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच शुभेच्छा असणार आहेत. जाऊया
पुन्हा एकदा धावचं विवरण पाहण्यासाठी सन्माननीय अमितजी देशमुख यांच्याकडे. यावेळी Thank you. मात्र काय घडलं काय बिघडलं, मोठा फटका लॉफ करण्याचा प्रयत्न चेतन देशमुखच्या बातमीमधून निघाला होता. आकाशाला गवसणी घालणारा चेंडू वरती गेला, उंची खूप जास्त होती, लांबी कमी होती, पण लॉंग ऑनच्या क्षेत्राचं मी निश्चित कौतुक करेल. ज्या पद्धतीने तो चेंडू वरती धावत आला, हातात चेंडू निसटला, पण एफर्ट आणि प्रयत्न खूप जबरदस्त होता पाहायला मिळाला त्या क्षेत्ररक्षकाचा. रुपेश पतंगराव झेल जरूर सुटला असेल तर एफर्ट जबरदस्त 100% त्याने दिला. झेल टिपण्याचं चेतनला मात्र मिळतं जीवदान. सायकला मच्छिंद्र ब्लॉकचा चेंडू, यावेळी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. चेंडू जाते सीमारेषा पलीकडे, येतोय दन 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 करणारा चौकार. थँक्यू डीजे. 32 धावा धापलकावरती लागतात. ट्वीट का जवाब पत्तर से टिक और टाक जशास तसं उत्तर देत आहे निखिल पाटील यांच्या संघानं. आर्या 11 संघाने 65 धावा कुठून काढल्या, तिथे मात्र जीवन मालुसरे चमकला. 5 षटकार ठोकले आणि मात्र 56 धावांची जबरदस्त फटकेबाजी त्यांनी केली, पण त्याला उत्तर देतोय मच्छिंद्र पाटील. जबरदस्त फटकेबाजी मच्छिंद्रची, जशास तसं टिक और टाक. खुश टप्प्याचा चेंडू, शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू. यावेळी चेंडू भरधाव वेगाने जातोय सीमारेषा पलीकडे जाऊन चेंडू थांबेल. फक्त या आणि घेऊन जा. 4 धावांचा चौकार. या चौकाराच्या मदतीने 36 धावा धापलकावरती लागतात. विचार केला मच्छिंद्रचा तर मच्छिंद्र खेळतोय 8 चेंडू वरती, जवळजवळ 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीनं 28 धावांवरती खेळतोय. मच्छिंद्रसाठी सुद्धा संधी आहे अर्धशतकाची. 28 धावांवरती खेळतोय, 2 षटकार 4 चौकारांच्या मदतीने 28 धावांवरती मच्छिंद्र खेळतोय. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय आणि मच्छिंद्र आक्रमक होतोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येणार का? चेंडू मात्र भरधाव वेगाने जातोय सीमारेषा पलीकडे. यावेळी येईल 6 धावांचा षटकार. फटकेबाजी आक्रमक झालाय. ऑन हिट पोझिशन आपल्याला पाहतोय, ऑन फायर झाला मच्छिंद्र पाटीलचा. अँगल जर आपण बघितला, लेग स्टंपच्या बाहेरून येतो, कव्हर करतो आणि ऑफ स्टंपला येऊन फटकेबाजी लेग साईडला करतो. पुन्हा एकदा चेंडू, यावेळी थोडस परिवर्तन केलं. या चेंडूवरती तू मै झालं. कॉलिंग झाली नव्हती, मच्छिंद्रनी कॉल दिला होता, कॉल फेटाळला नॉनस्ट्राइक फलंदाज चेतननी. इथे मात्र डॉट चेंडू होते. वाटलं होतं की या चेंडूवरती कदाचित टेस्ट्या उद्ध्वस्त होतील मच्छिंद्र पाटीलच्या, कारण चेंडूचा विचार केला स्लोवर फुलटॉस डिलिव्हरी फुलर लाईनचा हा चेंडू होता, तिथे फसला. लेग बिफोर द विकेटची अपील केलेली पंचांनी अपील फेटाळली जरी असली तरी चेंडू निघाला डॉट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 42 धावा. मच्छिंद्र पाटीलचा विचार केला तर मला वाटतंय 28-34 धावांवरती खेळतोय मच्छिंद्र पाटील, आणि चेतनचा विचार केला तर 2 चेंडू 7 धावांवरती खेळतोय चेतन. एकूण परिस्थितीचा विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूवरती खेळ झाला तब्बल 42 धावांचा. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. निश्चित एकविरा 11 संघाचे संघ मालक भूषणभाई पाटील आपल्या दोन्ही सलामीवीरांवरती खुश असतील. भूषणभाई पाटील, कारण एकविरा 11 संघ हा भूषणभाई यांनी पॅक केलाय आणि त्यांचे दोन्हीही सलामीचे फलंदाज आक्रमक पवित्रा धारण केलाय आणि 42 धावांवरती खेळतायत. चेतनचा विचार केला तर 2 चेंडू 7 धावा एका षटकाराच्या साहाय्याने. मच्छिंद्र पाटीलचा विचार केला तर 3 षटकार 4 चौकारच्या मदतीने तब्बल 34 धावांवरती खेळतोय मच्छिंद्र पाटील.
एकूण धावसंख्येचा विचार केला 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. 42 धावा धावफलकावरती आल्यात. 12 ओव्हरवरती चेंडू शिल्लक आहे. 2 षटक बाकी आहेत आणि गरज आहे 24 धावांची. लॉफ्टचा चेंडू डिफेक्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक येत आहे. कोणती चूक करायची नव्हती पण यावेळी चूक घडली. तिथेच मात्र झेल सोडला गेला. एक जीवदान, हे दुसरं जीवदान असेल चेतनला. पहिला जीवदान सुटला होता, स्टेट ड्राईव्ह केला होता त्यावेळी मात्र एक पहिला जीवदान मिळालं होतं क्षेत्ररक्षक का कडून. आता मात्र दुसरं सुद्धा झेल सुटतंय क्षेत्ररक्षकाकडून दर्शन कडून. इथे मात्र 2 जीवदान भेटतात चेतनला. या जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल चेतनला. 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. 34 धावांवरती खेळतोय मच्छिंद्र पाटील. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक लगावतोय का मच्छिंद्र पाटील, हा प्रश्नचिन्ह पडला तमाम प्रेक्षकांना. कारण मच्छिंद्र पाटील खेळतोय 34 धावांवरती. गरज आहे जिंकण्यासाठी 23 धावांची. कव्हर क्षेत्रातून व्ही-शेप मधून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकच धाव मिळते. सिंगलच्या रूपाने मात्र धाव संख्येला आकारणी दिली गेली. धावफलकावरती धावा लागतात मात्र 44 धावा. आता मात्र 22 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज आहे. चेतन आहे सायकला ऑरेंज कॅप डोक्यात घातली आहे. इथे मात्र जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू यावेळी मात्र फ्लाय षटकार पाहायला मिळत आहे. बिग 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 षटकार. 6 धावांचा दणदणीत. थँक्यू डीजे. आई तुझं देऊळ कसं सुंदर सजवलं हे गाणं आपण ऐकतोय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू फुल ऑनलाईनचा स्लो ओव्हर डिलिव्हरी फेकली होती. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. कोणतीही चूक घडत नाही. सिंगलला दिलं प्राधान्य चेतननी. स्ट्राईक रोटेट झाली. दोन्हीही फलंदाज आक्रमक झालेले पाहायला मिळतात. विचार केला मच्छिंद्र आणि चेतनचा तर अर्धशतकी संघाची खेळी सलामी दिली या दोन्ही खेळाडूंनी. धावफलकावरती धावा आहेत निश्चितपणे 51 धावा गरज आहे जिंकण्यासाठी. आता मात्र 8 चेंडू आणि 15 धावांची. बॅटची कडा लागली होती. यावेळी मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. यावेळी बाद होतोय मच्छिंद्र पाटील. बॅक टू पवेलियन. डीजे जोरदार टाळ्यांच्या कडकडात मच्छिंद्र पाटीलचं पुन्हा एकदा पवेलियन मध्ये डगआउट मध्ये स्वागत होतंय. कारण तशी खेळी करून दाखवली मच्छिंद्र पाटीलचा. विचार केला जबरदस्त फटकेबाजी. 3 षटकार 4 चौकारच्या मदतीने 34 धावांवर तो बाद झाला. 35 धावांवरती बॅटची कडा लागली आणि मात्र फाईन लेग शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये कॅच घेऊन तो मात्र बाद झाला. पण टाळ्यांचा कडकड झाला त्याच्यासाठी. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू. गरज नव्हती इथे पुढे येण्याची. इथे चूक घडली. थँक्यू ओडिसे. सहा चेंडू शिल्लक आहेत. 1 षटक बाकी आणि गरज आहे 15 धावांची.
इथे मात्र खरं तर गरज आहे आता चेतनच्या हुकमी एक्काची, कारण इथे स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं होतं. आता षटक समाप्त, स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आता चेतन मात्र स्ट्राईकला आहे आणि 6 चेंडू 15 धावांची गरज आहे, कारण मच्छिंद्र पाटील सेट झालेला फलंदाज 35 धावांवरती बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदार असेल चेतनवरती. चेतन सुद्धा सेट झालेला आहे, फॉर्म मध्ये आहे, क्लास चांगला आहे त्याच्याकडे. आणि आता त्याला जर एकविरा 11 संघाला भूषणभाई पाटील यांच्या संघाला जिंकायचं असेल तर चेतनला 6 चेंडूवरती 15 धावा काढणं आवश्यक आहे. बॅटची कडा लागली होती, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सुद्धा झेल होता, फक्त मात्र या झेलला टिपायचं होतं. इथे चूक घडली रुपेश कडनं, मात्र चूक घडली, झेल सुटला. इथं जर झेल गेला असता तर कदाचित अवघड झालं असतं एकविरा 11 संघाला या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. पण इथे चूक घडली विकेट किपर रुपेश पतंगराव कडून. या चुकीचा तिसरं जीवदान भेटते चेतनला. यावेळी हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला, चेंडू जाते सीमारेषा बाहेर पल्लीकडे. 6 धावांसाठी येतोय आ म्हणता षटकार. थँक्यू डीजे. आता समीकरण पूर्णपणे बदललंय. 4 चेंडू आणि गरज आहे 9 धावांची. षटकार खेचला चेतन. मी मगाशीच म्हटलं, तुम्ही माझं प्रेडिक्शन खरं ठरतं या ठिकाणी. तर चेतन जर उभा जरी दुसऱ्या स्ट्राईकला राहिला तरी सुद्धा या धावा होऊ शकतील, इतकी ताकद चेतनकडे आहे, कारण तो फुल फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्याकडचा क्लास. फॉर्म इज टेम्पररी बस क्लास इज परमनंट. क्लास टाकून देते चेतन. अतिशय जबरदस्त फटकेबाजी चेतनच्या बाजूमध्ये, एक्सटर्नल फटका. हा चेंडू जात आहे लॉकअपच्या डोक्यावरून, सरळ भिरकावून दिलाय. 6 धावांचा षटकार. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. चेतनचा विचार केला तर 4 षटकारांच्या मदतीने तो खेळतोय. 8 चेंडूवरती 27 धावांवरती जबरदस्त फटकेबाजी, टिक और टॅक, जसं तसं उत्तर दिलंय यावेळी आई एकविरा संघाने, अर्थात आर्या 11 संघाला. आर्या 11 संघाला जसं तसं उत्तर यावेळी पाहायला मिळतंय. जबरदस्त फटकेबाजी यावेळी काढलाय चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामधून. 4 धावांसाठी चौकार. हॅलो, चालू कर, लाईट आहे चालू कर, काय पण बोलतो बावळट. हॅलो हॅलो.